एमपीएससी मध्ये एमसीक्यू जे विचारले जातात यामध्ये 4 प्रकार पडतात. जर बारकाईनं तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर 4 प्रकारचे प्रश्न तुम्हाला आढळून येतील. पहिला प्रकार म्हणजे सिंगल लाइनर किंवा वन लाइनर क्वेश्चन आपण त्याला म्हणतो, की प्रश्न विचारलेले आहेत, खाली 4 ऑप्शन दिलेत आणि तुम्हाला चूज करायचं. दुसरा जो प्रकार आहे ते आहे बहुविधानात्मक प्रश्न किंवा मल्टी लाइनर क्वेश्चन, की ज्यामध्ये खालीलपैकी कोणती विधाने सत्य किंवा असत्य आहेत. ABCDEFG अशी वेगवेगळ्या प्रकारची विधानं त्या ठिकाणी दिलेली असतात आणि मग खाली त्याच्या कॉम्बिनेशन मधले ऑप्शन असतात, की A, B आणि C बरोबर, B, C आणि D बरोबर, सर्व बरोबर किंवा सर्व चूक. हा झाला दुसरा प्रकार. तिसरा प्रकार जर त्यातला विचार आपण केला तर तो असतो विधान आणि कारण, की विधान A दिलेलं असतं आणि खाली कारण R दिलेलं असतं आणि मग खाली पर्याय असे असतात, की विधान A आणि कारण R दोन्ही बरोबर आणि कारण R हे विधान A चं संयुक्तिक कारण आहे. दुसरा ऑप्शन असतो, की विधान ए आणि कारण आर दोन्ही बरोबर पण कारण आर हे विधान एचं योग्य कारण नाही. तिसरा ऑप्शन असतो विधान ए चूक कारण आर बरोबर. चौथा ऑप्शन विधान ए बरोबर कारण आर चूक. याला आपण म्हणतो असर्शन रिझन किंवा विधान आणि कारणावरचे प्रश्न, जे जॉग्राफी आणि सायन्स मध्ये मोठ्या प्रमाणात विचारले जातात. आणि चौथा जो काही प्रकार असतो तो असतो मॅच द पेअर किंवा आयडेंटिफाय करेक्ट ऑर इनकरेक्ट पेअर, म्हणजे जोड्या लावायच्या असतात किंवा चुकीची अथवा बरोबर जोडी दिलेल्या जोड्यांमधून ओळखायची असते. योग्य जोड्या जुळवलेल्या स्वरूपातला ऑप्शन खाली दिलेला असतो आणि तो आपल्याला त्यामध्ये निवडायचा असतो. सो असे 4 प्रकार एमसीक्यू मध्ये केले जातात. त्यामुळे अभ्यास करत असताना तुम्ही याच 4 प्रकारांची प्रॅक्टिस जर चांगली केली तर निश्चितपणे तुम्हाला एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळतील.